Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Runmai Joshi here. In today's English grammar session, let us learn active to passive conversion when the sentences are in present perfect tense. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण कर्तरी ते कर्मणी प्रयोग बघणार आहोत जेव्हा काळ असेल पूर्ण वर्तमान काळ. The present perfect tense has the form subject plus has or have plus been B-E-E-N plus past participle of the verb plus the object. उदाहरण बघूया आपण. एक्झाम्पल, अरुण has eaten a mango. E-A-T-E-N, eaten a mango. अरुणने आंबा खाल्ला आहे. So the passive sentences in present perfect tense will have the form object of the active sentence plus has or have plus been B-E-E-N plus past participle of the verb plus by by plus subject of the active tense. ॲक्टिव्ह सेंटेन्स. पॅसिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण पूर्ण वर्तमान काळात करतो तेव्हा त्याचा फॉर्म असतो ऑब्जेक्ट ऑफ द ॲक्टिव्ह सेंटेन्स प्लस हॅज किंवा हॅव. सिंग्युलर की असेल तर हॅज, प्लुरल असेल तर हॅव प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे जो कोण करता असेल तो. आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण पॅसिव्ह सेंटेन्स करतो तेव्हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागा बदलते. सो इन अबाव एक्झाम्पल, अरुण हॅज इटन अ मँगो, त्याचं पॅसिव्ह विल बी अ मँगो हॅज बीन इटन बाय अरुण. ईट हे जे वर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म होतं इटन आणि त्याच्या अगोदर बीन लागतं. आता सिन्स मँगो हे सिंग्युलर वर्ब आहे अ मँगो, त्यामुळे हॅज वापरलो आपण. सो अ मँगो हॅज बीन इटन बाय अरुण. अरुणकडनं आंबा खाल्ला गेला आहे. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण म्हणजे स्पष्ट होईल. ही हॅज ब्रोकन माय विंडो. हॅज ब्रोकन, तर आता त्याचं पॅसिव्ह होईल अ विंडो हॅज बीन ब्रोकन बाय मी. ब्रेकचं होतं ब्रोकन. इथंही सिंग्युलर असल्यामुळे विंडो आपण हॅज वापरलं. ऑब्जेक्ट जे होतं विंडो ते अगोदर आलं सेंटेन्समध्ये पॅसिव्ह करताना. अ विंडो हॅज बीन ब्रोकन बाय मी. आता चेंजिंग अ निगेटिव्ह सेंटेन्स इन टू पॅसिव्ह फॉर्म, त्याचं एक एक्झाम्पल बघू. जर ॲक्टिव्ह असेल आय हॅव नॉट रिसिव्ड द टेलिग्रॅम. निगेटिव्ह कसं झालं तर वर्बच्या अगोदर नॉट आलेलं आहे, तर त्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होईल. अ टेलिग्रॅम has not been received by me. has been च्या मध्ये आपण नॉट घातलं आणि निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केलं. परत एकदा सांगते की पॅसिव्हमध्ये करताना वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, त्यामुळे आय हॅव नॉट रिसिव्ड द टेलिग्रॅमचा पॅसिव्ह झालं अ टेलिग्रॅम हॅज नॉट बीन रिसिव्ड बाय मी. So we introduce not in between has or have and been to make the sentence into negative. Now let us see how to change interrogative sentence into passive. So suppose if we take the sentence, have you written the letter? W-R-I-T-T-E-N, written. तर त्याचं passive होईल has the letter been written by you? आता अजून एखादं एक्झाम्पल बघू. जेव्हा आपण हू किंवा हुज अशा हे जे शब्द वापरून म्हणजे WH क्वेश्चन वापरून आपण जेव्हा एखादं सेंटेन्स कन्व्हर्ट करतो तेव्हा ते कसं होतं. ॲक्टिव्ह फॉर्म जर असेल हू हॅज डन धिस, हे कोणी केले आहे, तर त्याचं पॅसिव्ह होतं बाय हुम हॅज धिस बीन डन. आपण वाक्याचा अर्थ तोच ठेवला आणि हूच्या जागी बाय हुम आलं.
तर जेव्हा हुज आणि हू ह्यानी जेव्हा ॲक्टिव्ह सेंटेन्स बिगिन होतं इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, तेव्हा त्याचं रूपांतरण कर्मणीमध्ये करताना बाय हुमनी सुरुवात होते सेंटेन्सची, असा तो रूल आहे. सो हू हॅज डन धिसचं पॅसिव्ह होतं, बाय हुम हॅज दिस बीन डन हे कुणाकडून केलं गेलं आहे. ठीक आहे. सो टुडे वी हॅव सीन ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जन्स when the form is present perfect tense. We saw assertive sentence, we saw negative sentences, and lastly we have seen interrogative sentence, the conversion of all these type of sentences when the tense of the sentence is in present perfect. So I hope you have understood this, and that is all for today's English grammar session. Thank you. धन्यवाद.